ह्युमन इयर बघितले आपण यांच्यामध्ये स्टॅटो अकोनास्टिक ऑर्गन्स आहे. इट इज डिवायडेड इंटू रेडी द 3 पार्ट्स. मिडल इयर याच्यामध्ये कुठला एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इंटरनल इयर. मिडल इयर मध्ये काय काय त्याचा पिना असतो, यांच्यामध्ये ऑडिटरी कॅनल्स असते आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे. लक्षात येते का? हो. हा हा. आणि त्याच्यामध्ये परत आपल्याला जे मिडल इयर मध्ये इट कन्सिस्ट ऑफ द चेन ऑफ द 3 ऑसिकल्स. कोणते 3 ऑसिकल्स आहे ते? मॅलियस, ट्रिन्कस अँड स्टेपस. बरोबर बरोबर. यांच्यामध्ये परत आपल्याला इंटरनल इयर मध्ये बघले आपण इथं 3 प्रकारचे वेस्टिब्युलर ॲपॅरेटस. यांच्यामध्ये वेस्टिब्युलर ॲपॅरेटस आणि लॅब्रियंथ असते. सेमी सर्क्युलर कॅनॉल्स, ऑर्गन्स ऑफ कॉर्ट आहे. त्याच्यामध्ये सेल्स कोणते असतात मगाशी पाहिले आपण, आहे का नाही? तर त्यामध्ये विच दॅट इज युअर पॉइंट एम्प्युला मध्ये असणाऱ्या पॉइंट ॲट द बेस ऑफ इच सेमी सर्क्युलर कॅनॉल इट शो दॅट इज द पॉइंट. त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड एज एम्प्युला. आणि एम्प्युलाच्या मध्ये सेंटरला एक स्पॉट असतो. क्रिस्टा. क्रिस्टा. क्रिस्टा छान. काय करते क्रिस्टा? हो, मेंटेनिंग इक्विलिब्रियम. बरोबर आहे. दे आर मेंटेनिंग दॅट इज इक्विलिब्रियम. छान. इक्विलिब्रियम मेंटेन करायचं काम करत असते. परत यांच्यामध्ये काही ग्रॅन्युल्स असतात बघा त्यात. हे ग्रॅन्युल्स कॅल्शियम कार्बोनेटनं आणि प्रोटीन्सनं बनलेले असतात यांच्यामध्ये. बरोबर. मला वाटतं इथपर्यंतचा भाग आपण बघलेला आहे. आणि मला वाटतं शेवटचं दिलंय मेकॅनिझम ऑफ ॲडिशर हेरिंग. तिथपर्यंत आले ना? हो. हा हा हा. बघूया आता कशा प्रकारचं मेकॅनिझम ऑफ हेरिंग आहे. हा ॲडिशर. आता मी जे बोलतोय तर ते आपल्याला कशा प्रकारे ऐकायला येतं यांच्यामध्ये. मेकॅनिझम ऑफ हेरिंग इज देअर्स. बघा अनेक 2-3 डिसीज बघून एवढंच घेऊया आपण आणि थांबू. काय दिलंय मेकॅनिझम ऑफ हेरिंग मध्ये? आता आपल्याला माहित आहे हा असणारा काय एक्सटर्नल डॅडिशर पिना आहे का नाही? या पिनाचं फंक्शन माहिती आहे आपल्याला. काय करते पिना? येणाऱ्या साऊंड वेव्हज काय करणार, इथे यांच्यामध्ये कलेक्ट करायचं काम करणार. आणि ह्या साऊंड वेव्हज कुठं ट्रान्सफर करणार आहे? ऑडिटरी कॅनल. बरोबर. ऑडिटरी कॅनलच्या इथे एक आपल्याला यांच्यामध्ये मेम्ब्रेन असतं. काय दिलंय? इयर ड्रम. तिथून पाठवणार. परत कॉकले यांच्यामध्ये मिडल इयर मध्ये पाठवणार. ते व्हायब्रेशनच्या रूपामध्ये. तर त्या व्हायब्रेशनच्या मध्ये नंतर जाणार कुठं? कॉकलियामध्ये जाणार. आणि कॉकलियामध्ये जे बेसिलर मेम्ब्रेन्स दाखवले त्या मेम्ब्रेन्स वरती असणाऱ्या ज्या हेअर सेल्स असतात त्यांच्यामध्ये लॉंग हाय रेडिशर स्ट्रक्चर अशा सेल्स वरती त्या फ्लिटरिंग होणार व्हायब्रेशन्स. आणि त्यांचे जे इम्पल्सेस कन्वर्ट करणार ते इम्पल्सेस डायरेक्ट इलेक्ट्रिकल इम्पल्सेस मध्ये. आणि दीज इम्पल्सेस विच आर गोइंग टू बी ट्रान्सफर टू रेडिशर कुठल्या नर्वला पाठवणार? ऑडिटरी नर्व. ऑडिटरी नर्व गोज टू रेडिशर ब्रेन. म्हणजे आता ब्रेन मध्ये तिथं इम्प्रिंट होणार की आपल्याला जो आपण साऊंड हिअरिंग करणार. अशा प्रकारचं हे मेकॅनिझम आहे. थोडक्यात दिलं याच्यामध्ये मेकॅनिझम. बघा काय म्हणलं यांच्यामध्ये मेकॅनिझम मध्ये. बघा पिना ऑफ द इयर इट इज गोइंग टू रिसीव्ह दॅट इज द साऊंड वेव्हज. आता एक्सटर्नल पिना काय करणार आहे? साऊंड वेव्हज रिसीव्ह करायचं काम करणार आहे. अँड दॅट साऊंड वेव्हज विच आर डायरेक्ट देम टू इंटू दॅट इज इयर ड्रम. आता डायग्राम मध्ये आपण बघितलंय हे साऊंड वेव्हज कलेक्ट करणार आणि या साऊंड वेव्हज ट्रान्समिट करायचं कंडक्ट करायचं काम ह्या ऑडिटरी कॅनल मधून कुठं पाठवणार आहे? ह्या इयर ड्रम मध्ये पाठवणार. इयर ड्रम कडे. बरोबर. आता इयर ड्रम काय करणार आहे यांच्यामध्ये? these sound waves which are going to be direct to register eardrum मध्ये. eardrum vibrates. आता हा जो eardrum आहे तर तो eardrum काय करणार आहे इथं? बरोबर. इट प्रोड्युसेस दॅट इज द व्हायब्रेशन्स आर देअर. मग आपण सांगितलं होतं मोठ्यानं बोलणं. त्याच्यामध्ये आपण म्हणतोय ना त्या eardrum आहे आतला कानातला पडदा म्हणतोय आपण फाटील वगैरे. तर हे पिना काय करणार? एक्सटर्नल साऊंड वेव्हज कलेक्ट करायचं काम करणार. आणि हे आलेला साऊंड वेव्हज काय करणार? ह्या ऑडिटरी कॅनल्स मधून ट्रान्समिट करणार कुठं? ह्या साऊंड वेव्हज याच्यावर आढळणार. इन्सिडेंट ऑन दॅट इज इयर ड्रम. आता इयर ड्रम आढळल्यामुळे काय होणार? इयर ड्रम असा व्हायब्रेट होईल का नाही? अरे बोलत चला हो, काय आवाजच येणार. व्हायब्रेट होईल. व्हायब्रेट होणार. छान. इयर ड्रम व्हायब्रेट झाला की काय करणार? आपण एखाद्या ड्रम वरती असं मारल्यानंतर ते कसे त्याचं ते ड्रम ते मेम्ब्रेन व्हायब्रेट होत आहे तसा इयर ड्रम व्हायब्रेट होणार. आता इयर ड्रम व्हायब्रेट झाले काय करणार? these vibrations which are going to be are amplified and transmitted through additional ear ossicles. म्हणजे ear external पिना sound waves collect करायचं काम करणार. transmit to auditory canal to register incident on the ear drum. ear drum काय होणार इथं? व्हायब्रेट्स होणार. आणि हे व्हायब्रेशन्स कुठे येणार आहे? यांच्यामध्ये
दे आर ट्रान्समिट अँड दे कॅन अँप्लिफाईज इंटू नर्व इम्पल्सेस, ठीक आहे ना. हा, त्या कुठल्या इम्पल्सेस यांच्यामध्ये 3 ऑसिकल्स आपण सांगलो होते, एअर ऑसिकल्स. कुठले 3 ऑसिकल्स? आता जो उद्या सांगलो होतं आपण, मिडल एअर मध्ये इट कन्सिस्ट ऑफ ए चेन ऑफ 3 ऑसिकल्स आर देअर. कुठल्या आहे त्यांच्यामध्ये? Incus and stapes. बरोबर. हा, तर त्या हे व्हायब्रेशन्स कुठे? These vibrations are amplified and transmitted through that is ear ossicles to radicula endolymph. Radicula inside the cochlea is there. आता पेरिलिम्फ आणि इंडोलिम्फ 3 चेंबर्स असतात. ते 3 चेंबर्स 2 मेम्ब्रेन सेपरेट केलेलं असतंय, आहे का? लक्षात येते का? बघा, टिम्पॅनी येते का? मिडल मेंबर्स यांच्यामध्ये, तर त्यातले मिडल मेंबर्स हे इंडोलिम्फनं भरलेलं असतं आणि 2 चेंबर हे पेरिलिम्फनं भरले असते यांच्यामध्ये. आठवते का मग सांगितलेलं? ठीक आहे, छान. झाले ग मग झाले नाही. हा, फक्त आता ह्याचा मेकॅनिझम कसं आहे? आता इथून कुठं साऊंड वेव्स कुठे गेल्या, व्हायब्रेशन कोणी प्रोड्यूस केलं, ते व्हायब्रेशन्स कुणाकडे अँप्लिफाय करायचं काम केलं? ऑसिकल्सनं अँप्लिफाय केलेले जे वेव्स आहेत हे कुणाकडे पाठवले? त्या इंडोलिम्फकडे पाठवले. बघा, आता इंडोलिम्फकडे वेव्स गेल्यानंतर काय? दीज वेव्स इंड्यूस द रिपल्स ऑन द बॅसिलर मेम्ब्रेन्स आर देअर. आता त्या डायग्राम मध्ये आपल्याला जे स्ट्रक्चर दाखवलंय, तर त्या बॅसिलर मेम्ब्रेन्स वरती या वेव्स दे आर गोइंग टू बी फॉर्म इन द वेव्ह रिपल्स आर देअर. अशा प्रकारच्या वेव्स त्या याच्यामध्ये बॅसिलर मेम्ब्रेन कडे ट्रान्समिट होणार तिथं. दे आर इन द फॉर्म ऑफ बट इज द रिपल्स इन द बॅसिलर मेम्ब्रेन. आता बॅसिलर मेम्ब्रेन वरती आपण सांगू त्या कोणत्या सेल्स होत्या? हा, कुठल्या सेलला आपण हेअर सेल म्हटलं होतं? सेन्सरी सेल्स. आठवते का? On this basilar membrane presence of sensory cells, they are shown that is a small hair like process, that is hence they are called that is the hair cells. Basilar membrane वरती आणि त्यांच्यामध्ये लार्ज हाय असे मायक्रोव्हिलाय असतात बघा. कशी सांगलो होतं? Stereocilia. बरोबर. आता त्यांच्याकडे काय? हे प्रोड्यूस केलेले जे आपल्याला वेव्ज आहेत त्या रिपल्स द्वारे ह्या बेसिलर मेम्ब्रेन कडे जाणार इंडोलिम्फ मधून. तिथे गेला काय करणार आहे? These waves induce the ripples in the basilar membrane. These movements in the basilar membranes cause the hair cells to press against the tectorial membranes are there. मग ज्या हेअर सेल्स आहेत तर ते रिपल्स काय करणार? त्या बेसिलर मेम्ब्रेन्स वरती हेअर सेल काय करणार? त्याला प्रेस करणार. कुणाला? टॅक्टोरियल मेम्ब्रेनला. टॅक्टोरियल मेम्ब्रेनला त्यांच्यामध्ये प्रेस करणार. This generates the nerve impulse. मग हे टॅक्टोरियल मेम्ब्रेन आपण मगाशी क्वेश्चन विचारला होता. Which of the following membranes they are going to be produced the nerve impulse are there? विचारलं होतं का? मग कोणता मेम्ब्रेन या ठिकाणी नर्व इम्पल्स जनरेट करायचं काम करणार आहे? टेक्टोरियल. बरोबर. मग अशा त्या रिपल्स वेव्ह ऑफ रिपल्स तयार झाले की या हेअर सेल्स काय करणार? दे कॅन प्रेस अगेन्स्ट दॅट इज द टॅक्टोरियल मेम्ब्रेन वरती अशा प्रेस होणार. मग टॅक्टोरियल मेम्ब्रेन प्रेस झाला की टॅक्टोरियल मेम्ब्रेन काय करणार आहे? हे नर्व इम्पल्स तयार करायचं काम करणार. इन द डिफरंट न्यूरॉन्स आर देअर. आता या ठिकाणी असणारे वेगवेगळे न्यूरॉन्स असतील. या न्यूरॉन्स मध्ये अशा नर्व प्रकारचे हे नर्व इम्पल्स तयार करणार आहे. अँड धीस इम्पल्सेस आर सेंट टू द ब्रेन व्हाया विच नर्व? ऑडिटरी नर्व. आपण आता ऑडिटरी क्रॅनियल नर्व्स बघले होते आपण. 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. त्यातली जी 8वी नर्व आहे हे ऑडिटरी नर्व्स. इट गोज टू दी ब्रेन. आता त्या नर्व्स द्वारे गेलेले इम्पल्सेस मेंदूकडे जाणार. तिथं ते नर्व इम्पल्स त्या ठिकाणी त्याचं इंटरप्रिटेशन होणार, अनालिसिस करणार. ते नर्व इम्पल्स ऑडिटरी नर्व गेल्यामुळं आणि मेंदूमध्ये मग तिथं आपल्याला जो साऊंड रिजन आहे ब्रेनचा त्या ठिकाणी आपल्याला काय करणार? साऊंड ऐकायला येत असतोय. इतक्या फास्ट विदिन हे बघा किती आपल्याला फ्रॅक्शन्स ऑफ सेकंद यांच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचं हे मेकॅनिझम आहे. थोडक्यात काय? जो आपण बोलतोय तो साऊंड कलेक्ट करायचं काम पिना करणार. ऑडिटरी कॅनल्स, इयर ड्रम, इयर ट्रूम झाडे, इयर ऑसिकल्स, इयर ऑसिकल टू डॅडिशर हे वेव्हच्या रूपामधनं तयार करणार. इंडोलिम्फ मधनं बॅसिलर मेम्ब्रेन, बॅसिलर मेम्ब्रेन्स मधून त्या हेअर सेल्स वरती, हेअर सेल्स वरनं टॅक्टोरल मेम्ब्रेन, टॅक्टोरल मेम्ब्रेन्स काय करणार? नर्व इम्पल्स. हे नर्व इम्पल्स डायरेक्ट ऑडिटरी नर्व द्वारे कुठे जाणार? ब्रेनला. आणि तिथं ब्रेनला गेले की काय करणार यांच्यामध्ये? वेअर व्हाया ऑडिटरी नर्व्स, ऑडिटरी कॉर्टेक्स ऑफ दॅट इज द ब्रेन, दॅट इज द डेकोड्स द साऊंड. बघा आणि त्यावेळी तो आपल्याला साऊंड ऐकायला मिळत असतो यांच्यामध्ये.
अशा प्रकारचं थोडक्यात मेकॅनिझम यांच्यामध्ये. जसं डोळ्याचं आपण बघितलं, कॉर्निया याच्यामधनं लाईट रेज इन्सिडेंट झाल्या कुठं, रेटिनावरती, लेन्स मधनं गेल्या रेटिनावरती त्या लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आहेत, कलर सेन्सिटिव्ह सेल्स आहेत, तिथून त्या डायरेक्ट ऑप्टिक नर्व्हद्वारे ब्रेन मध्ये तिथं इम्प्रिंट करणार, अनालिसिस करणार, मग आपल्याला त्याची इमेज दिसत असते. इन दी सिमिलर मॅनर ह्या साऊंड वेव्हज कलेक्ट करायचं काम करणार, त्यांचं व्हायब्रेशन तयार करायचं करणार, व्हायब्रेशन्स कॉकलियाकडे पाठवणार, कॉकलियामधून परत आपल्याला ऑसिकल्सकडे इंडोलिम्ब मधून बॅसिलर मेम्ब्रेन, पुढे टॅक्टोलिन मेम्ब्रेन, हेअर सेलद्वारे टॅक्टोल मेम्ब्रेन, आणि टॅक्टोल मेम्ब्रेन तयार केलेला नर्व इम्पल्स ऑडिटरी नर्वद्वारे कुठं सेंड करायचा, ब्रेनला, की जिथं आपल्याला त्याचं इंटरप्रिटेशन किंवा डिकॉर्ड्स म्हणजे साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो यांच्यामध्ये. एवढंच हे फक्त याच्यामध्ये मेकॅनिझम दिलेलं आहे. ठीक आहे. आता एक खाली आपल्याला डिसऑर्डर्स ऑफ नर्व सिस्टीम, एक 3 डिसऑर्डर्स आहेत, बघूया कोणकोणते 3 डिसऑर्डर्स आहेत. एक 3 डिसऑर्डर घेऊया आणि आपण याच्यामध्ये थांबूया. बघा काय दिलं आता आपल्याला, हे नर्वस सिस्टीम आता इथं आपल्याला कंप्लीट होईल यांच्यामध्ये. जसे आपल्याला डिफिशियन्सी डिसीज आहेत, आता पुढे आपल्याला केमिकल हार्मोन्स डिफिशियन्सीमुळे सुद्धा काय डिसीज येणार, तर नर्वस सिस्टीमचे सुद्धा काही असे डिसऑर्डर्स आहेत. त्यातला पहिला डिसीज दिलाय आपल्याला सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. कोणता डिसीज, सायकोलॉजिकल डिसऑर्डर. बघूया आपण काय म्हणतोय, सायकोलॉजी आपल्याला मानसशास्त्र म्हणतोय आपण, जसा मानसिक काही रोग आहेत त्यांच्यामध्ये बघा, कॉमनली कॉल्ड ॲज मेंटल डिसऑर्डर्स. बघा सायकोलॉजी आपण म्हणतोय, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आर कॉल्ड ॲज, काय म्हणलंय त्याला, कॉमनली मेंटल डिसऑर्डर्स. मेंटल डिसऑर्डर्स म्हणजे काही बौद्धिक डिसीज आहे त्यांच्यामध्ये, का नाही, बुद्धीशी संबंधित बौद्धिक काही यांच्यामध्ये रोग आहेत. बघा काय, मेंटल डिसऑर्डर्स आर ए वाईड रेंज ऑफ कंडिशन्स, मोठ्या प्रमाणामध्ये अशी रेंज, वाईड रेंज ऑफ कंडिशन, अशी अवस्था आहे. मेंटल रिटार्डेशन, मेंटल डिसीज आहे, मेंटल डिसऑर्डर्स आहे, एक मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची कंडिशन अवस्था आहे. काय केलं ते, दॅट अफेक्ट द मूड, थिंकिंग और बिहेवियर्स. कशावरती परिणाम करताय, मूड आहे, आणि कशावरती परिणाम करताय, थिंकिंग अँड इट्स. आता आपण म्हणतोय आपला मूड कसा आहे का नाही, मूड स्विंग म्हणतोय आपण, लगेच बदलतोय, रागावलाही लगेच बदलतोय. काय दॅट कॅन बी, जरा आवाज कोणाचा येते जरा मागचं बंद करा. बघा, that can be affects mental disorders, it is the wide range of register, it can shows the effects on कोणावरती इफेक्ट्स होणार आहे, इफेक्ट्स ऑन रेडिशर, मूड आहे, थिंकिंग्स आहेत, आणि त्याच्या बिहेवियर वरती परिणाम करतात. काय दिलंय, these affect the multiple areas of life. आता मल्टिपल म्हणजे मेने अनेक असा क्षेत्रफळ याचा घेत नाही, आपल्या लाईफ वर सुद्धा त्याचा परिणाम होतोय. अँड दॅट इज द क्रिएट द डिस्ट्रेस फॉर द पर्सन, दॅट इज द सफरिंग फ्रॉम इट, आणि याचा आपल्या त्या व्यक्तीवरच्या याच्यावरती त्याचा परिणाम होतो, आणि ह्यापासून ती व्यक्ती काय होते, इट गेट्स सफर्स. त्याला आपण म्हणतोय मेंटल डिसऑर्डर्स आर देअर. म्हणजे हा एक मेंटल डिसऑर्डर्स आहे, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहे. हे आपल्याला नर्वस सिस्टीममुळे कॉज होतो, की ज्याच्या आपल्या मूडवरती, थिंकिंग वरती, त्याच्या बिहेवियर वरती, आपल्या लाईफ वरती याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतोय. काय परिणाम दिलाय त्यांच्यामध्ये बघा, सफरिंग फ्रॉम इट, सम ऑफ द मेजर कॅटेगरीज आर सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आर. काय काय दिले बघा, आता त्यांचे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स काही प्रमाणामध्ये दिलेले आहेत. त्याचं काय वर्गीकरण केलंय, काय दिलंय पहिल्यांदा यांच्यामध्ये, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी. म्हणले आपण त्याला इंटेलेक्च्युअल कशा यांच्यामध्ये, डिसॅबिलिटी म्हणजे बौद्धिक क्षमता आहे का त्या व्यक्तीची, मग आपण म्हणलंय फॉर्मरली नोन आहे दॅट इज द मेंटल रिटार्डेशन्स, आहे का नाही, म्हणजेच काय मेंटलेक्च्युअल डिसॅबिलिटी आहे, त्याला आपण म्हणतोय मेंटली रिटार्डेड. मेंटली रिटार्डेड ची बौद्धिक क्षमता नाही, मेंटली म्हणतोय आपण मॅच झालेला यांच्यामध्ये. याचा परिणाम ह्या नर्व्ह सिस्टीममुळे इंटेलेक्च्युअल्स ह्या डिसऑर्डर्स किंवा डिसॅबिलिटी म्हणजे बौद्धिक क्षमतेवर त्याचा परिणाम होतोय. आपण म्हणतोय ती व्यक्ती मेंटली कशी आहे, रिटार्डेड आहे. दुसरं काय दिलंय बघा, ASD आहे का, होय नाही आहे का, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे का. तिथं पुढं जागा असेल तर तिथं पुस्तकात लिहून घ्या. ASD इज ऑल्सो कॉल्ड ॲज
ऑल्सो नोन ॲज काय म्हणले त्याला, ऑल्सो नोन ॲज PDD. लिहा तिथं, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ऑल्सो कॉल्ड ॲज, ऑल्सो नोन ॲज PDD. त्या PDDचा लॉंग फॉर्म्युला परवेसिव्ह, PERVA, परवेसिव्ह डेव्हलपमेंटल डिसऑर्डर, परवेसिव्ह डेव्हलपमेंटल disorders. Pervasive developmental disorder, ASD, is also known as PDD. Pervasive डेव्हलपमेंटल Disorder. हा. तर त्याला मराठीमध्ये लिहून घ्या. हा, व्यापक आपण म्हणतोय, व्यापक म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, व्यापक विकासात्मक विकार, विकासात्मक विकार, विकार म्हणजे रोग. व्यापक म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये, व्यापक विकासात्मक विकार. झालं का? हो झालं. हा, त्याचा काही सिम्पटम्स आहेत, त्याची लक्षणं. त्यातलं पहिलं लक्षण दाखवत आहे, डिले इन डेव्हलपमेंट. डिले म्हणजे उशिरा, डिले इन डेव्हलपमेंट, विकास व्हायला वेळ लागतो त्याचा. डिले इन डेव्हलपमेंट, डिले इन डेव्हलपमेंट ऑफ सोशलायझेशन, socialization and communication. COMMUNICATION, communication skill, communication skill. पुढं सेकंड, repetitive actions, रिपिटेटिव्ह ऍक्शन्स. सांगितलेली लक्षणं आपणाला लागू पडतीलच असं नाही. काय पाहतोय आपण, सायकोलॉजिकल हा. सूर्यवंशी आहात काय आपण? डिसऑर्डर. छान. सूर्यवंशी आहात काय आपण? आहे सर. छान छान. हा, मगाशी नव्हता काय? होते. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. चला, हा, आपण सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स बघतोय. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स ऑल्सो नोन ॲज PDD. परवेसिव्ह रॅडिशल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स म्हणजे व्यापक विकासात्मक विकार, मोठ्या प्रमाणामध्ये विकासात्मक असा हा रोग आहे. त्याचे सिम्पटम्स आहेत, डिले इन डेव्हलपमेंटल ऑफ सोशलायझेशन अँड कम्युनिकेशन स्किल. सोशलायझेशन म्हणजे सामान्य आपल्याला सामाजिक म्हणतो याच्यामध्ये, आणि कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधण्याचं जे कौशल्य आहे, ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये लवकर विकास होत नाही. समाजामध्ये न मिसळणे, त्याला एकमेकाशी कुणाशी न बोलणे, हे सायकोलॉजिकल आपण म्हणतोय. काय एकटंच राहतंय, सायकिक आहे तशा प्रकारचं. पुढं रिपिटेटिव्ह ऍक्शन्स आर देअर, एखादी क्रिया करायला लागतं पुन्हा पुन्हा तेच आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण जर समजा हात धुतला तर पुन्हा अनेक हात धुणार, जाऊन परत अनेक हात धुणार, अशा प्रकारच्या ऍक्शन्स यांच्यामध्ये त्याला म्हणतो रिपिटेटिव्ह ऍक्शन्स विच आर गोइंग टू बी क्रिएटेड. हा झाला डिसीज कुठला, ASD. होय नाही? हो. दुसरा दिलंय काय सिम्पटम्स, काय दिलं पुढचं, तिसऱ्या याच्यामध्ये बायपोलार डिसऑर्डर्स आहे का? हे पुस्तक आहे. हो. हा हा, छान. बघा, बायपोलार डिसऑर्डर्स मध्ये काय म्हणलंय, हा, बायपोलार डिसऑर्डर्स, त्याच्यामध्ये पुढे तिथं मूड स्विंग्स, MOOD, लगेच मूड बदलत आहे. मूड स्विंग्स रेंजिंग फ्रॉम
mood swings ranging from depressive lows of LOWS, depressive lows of manic high, MANIC, manic high. हे बायपोलर डिसऑर्डर्स आहे, मूड स्विंग्स बदलत राहते. डिप्रेसिव्ह ऑफ लोज ऑफ मॅनिक आहे. मॅनिक आहे म्हणजे काय वेळेला उदास वाटणे, काय वेळेला अतिउत्साह, अशा प्रकारचा हा एक डिसीज आहे. मूड बदलत असते, काय वेळेला नर्वस राहणार, काय वेळेला अति आनंदी होणार, काय वेळेला उड्या मारणार. तर त्याला आपण म्हणतोय मॅनिक म्हणजे हा मोठ्या प्रमाणामध्ये अतिउत्साह दाखवतोय. काय वेळेला डिप्रेसिव्ह म्हणजे एकदम कमी अति उदास वाटणे, अशा प्रकारचं याला म्हणतो आपण. दॅट इज कॉल्ड द बायपोलर डिसऑर्डर्स. होय नाही? हो. छान. पुढचा डिसीज दिलाय पुढच्या ह्याच्यामध्ये ADHD. वा, ADHD म्हणजे काय? हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. थांबा. अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. बरोबर. अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. बरोबर. म्हणजे आता कसं बघा, त्याला म्हणायचं एकाग्रता न होणे. अटेन्शन म्हणतो आपण, एकदम एकाग्रता न होणे, एखादी घटना जलद क्रिया करणे, हायपर ऍक्टिव्हिटी. एखाद्या आपण सांगितलं असेल ते काय, लगेच ते चालूच करणार त्यामध्ये अगदी फास्ट. त्याला एकाग्रता नसणे, कधी एखादी क्रिया जास्त सारखं जलद गतीने करत राहणं, त्याला म्हणलं सावकाश करतात, ते करत नसतं. अशा प्रकारचे काहीही अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. एकाग्रता न होणे, त्याला द्या पुढे त्याच्या अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसीजेस. त्यामध्ये एकाग्रता न होणे, एखादी जलद क्रिया करणे, अशा प्रकारचा हा मानसिक रोग आहे. यांच्यामध्ये आहे का? अँड ट्रेस रिलेटेड. आणि पुढे काय दिलंय मध्ये राहिले की बायपोलर डिसऑर्डर, डिप्रेशन्स. आपण म्हणते डिप्रेशन्स मध्ये जाणे, अनेक्झिटी चिंता वाढवणे, त्याच्यामध्ये ADHD झाला, हायपर ऍक्टिव्हिटी. आणि ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स, ताण तणावाशी संबंधित अशा प्रकारचे रोग निर्माण होत असतात. त्याला आपण म्हणतोय सायकोलॉजिकल डिसऑर्डर. बरोबर. मानसिक रोग, मानसिक विकार, अशा प्रकारचे सिम्पटम्स या व्यक्तीमध्ये दिसतात. इट इज ऑफ नर्वस डिसऑर्डर्स. चेता नर्वस सिस्टीमशी संबंधित असे काही डिसऑर्डर. त्यातला पहिला बघितला आपण कुठला? सायकोलॉजिकल डिसऑर्डर. सायकोलॉजिकल डिसऑर्डर. छान. काय अडचण आहे का इथपर्यंत कलडन साहेब? जोगड नाहीत काय? नाहीत काय? बरोबर. साळुंके आहे. अहो आहात का आपण? हो. मोहिते सर. आहात काय आपण? आहे. संस्कृती आहेत. छान छान. काय अडचण आहे इथपर्यंत? नाही. छान. आता दुसरं एक डिसीज दिलाय बघा. काय डिसीज नाव आहे? पार्किन्सन्स डिसीज. कुठला डिसीज आहे? पार्किन्सन्स डिसीज. बरोबर. मग काय म्हणलंय पार्किन्सन डिसीज मध्ये? काय दिलंय बघा.
डिजनरेशन ऑफ डोपामाइन. डिजनरेशन म्हणजे नाहीस होणे, रिड्युसिंग, नष्ट होणे. हा, काय होणे यांच्यामध्ये? डोपामाइन. इट इज अ काइंड ऑफ हार्मोन्स. डिजनरेशन किंवा रिड्युसिंग. डी म्हणजे कमी होणं, डोपामाइन जे हार्मोन्स आहे. हे आता पार्किन्सन्स डिसीज मध्ये काय केलं असते, हे डोपामाइनचे जे हार्मोन्स आहेत तर ते हार्मोनचं सिक्रेशन कमी होणे. डिजनरेशन ऑफ डोपामाइन्स प्रोड्युसिंग न्यूरॉन्स इन द CNS. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये माहित आहेत, आता ज्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जे न्यूरॉन्स आहेत, हे न्यूरॉन्स डोपामाइन जे सिक्रेट करणार, तर ते डोपामाइन्स रिड्यूस करायचं, डिजनरेट करायचं काम ह्या पार्किन्सन्स डिसीज मध्ये होत असतं. The neurons present in the central nervous system, they have reduces their capacity to secrete, to produce additional dopamines are there, a chemical substance. It can be goes on, that is the reducing. Degeneration of dopamine producing neurons in the CNS causes. तर हा पार्किन्सन डिसीज याच्यामुळे होतोय. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये असणारे जे न्यूरॉन्स आहेत, तर ते न्यूरॉन्स डोपामाइन तयार करणारे हार्मोन्स आहे, त्याचं जर डिजनरेशन होत गेलं तर अशा प्रकारचा पार्किन्सन डिसीजेस हा निर्माण होतो. रिड्युसिंग द सिक्रेशन्स ऑफ डोपामाइन्स, द न्यूरॉन्स प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम is mainly responsible for to produce the disorder or diseases known as Parkinson's disease. बरोबर. आता काय दिलंय बघा, पार्किन्सन डिसीज बघा म्हणलंय. सिम्पटम्स काय दिलंय? डेव्हलप ग्रॅज्युअली ओव्हर ए इयर्स. बरेच वर्ष अशा प्रकारचा हळूहळू हा डिसीज या व्यक्तींच्या मध्ये होत जात असतो. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणलं की कोणते दोन पार्ट्स आले हो? ब्रेन आणि Spinal cord. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड यांच्यामध्ये असणारे न्यूरॉन्स हे डोपामाइन प्रोड्युसिंग काय होतं, असे हळूहळू कमी होत आहे साध्या भाषेत. तर त्यावेळेला पार्किन्सन डिसीज होतोय. लक्षण काय दिलेत बघा त्याचं? डेव्हलप्स ग्रॅज्युअली ओव्हर इयर्स, बरेच वर्ष हा निर्माण होतो. सिम्पटम्स आर दॅट इज आर ट्रिमर्स. ट्रिमर्स म्हणजे थरथर थरथर कापणे असं. ट्रिमर्स, एखाद्याला चहा देत असताना किंवा एखादी व्यक्ती चहा पित असताना बघा अशा प्रकारचा हात त्याचं थरथरत कापत असतंय. ट्रेमर्स आहे. स्टिफनेस, अगदी टणकपणा येतो यांच्यामध्ये. डिफिकल्टी इन वॉकिंग, चालण्याला अडथळा होतोय. बॅलन्स अँड रेडी द कोऑर्डिनेशन, सहनियमन, समतोल राखणे, चालणे, अशा प्रकारच्या यांच्यामध्ये दे कॅन कॉजेस द डिफिकल्टी. हात थरथर किंवा पायसे थरथर कापत असतात यांच्यामध्ये, थरथरणे. स्टिफनेस म्हणजे अगदी टणकपणा. These are the symptoms which are going to be occurs in the कुठल्या डिसऑर्डर्स मध्ये? Parkinson's disease. बरोबर, पार्किन्सन डिसीज मध्ये. बस एवढंच आहे छोटा. आणि तिसरा दिलाय कुठला? अल्झायमर्स. आहे का नाही? हो आहे. अल्झायमर म्हणजे विश्राळूपणा. जसं वय वाढत जाईल तसं अल्झायमर डिसीज. पाठीमागे एकदा आपण ॲडोलसन्स मध्ये दिलं होतं बघा, विश्राळूपणा. आहे का नाही? तर काय दिलं यांच्यामध्ये बघा, काय म्हणलं? डिसीज, इट इज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ एडिशियर. बाय दिले का? कॉमन फॉर्म ऑफ डिमेन्शिया, म्हणजे ह्या एक मोठ्या प्रमाणामध्ये हा विश्राळूपणा हा निर्माण होतो यांच्यामध्ये. डिमेन्शिया, इट्स इन्सिडन्स इन्क्रीजेस विथ द एज. म्हणजे अशा घटना कशा होत जातात, जसं त्या व्यक्तीचं एज आहे इन्क्रीज होते वय वाढेल तसं. नाही झालं? काय झालं? काय झालं? बोला. बोला चला. जसं व्यक्तीचं वय वाढत जाईल तशा प्रकारच्या ह्या विश्राळूपणाच्या घटना या व्यक्तींच्या मध्ये वाढत जातात असा अर्थ आहे. अँड रेडी विथ द एज आणि शोईंग द लॉस ऑफ रेडी द कॉग्नेटिव्ह. कॉग्नेटिव्ह परवा एकदा टर्म दिली होती आपण. कॉग्नेटिव्ह म्हणजे काय? कॉग्नेटिव्ह म्हणजे समज, संज्ञानात्मक, आकलनीय. आहे का?
काय दिलंय? शोईंग द लॉस ऑफ द कॉग्नेटिव्ह फंक्शनिंग. म्हणजे जे आपण समज बनवून एखादं कार्य करतो तर ते हळूहळू विसरत जाते. समज दिलेली असते, अशाशी संबंधित ते पुन्हा विसराळ होतात. जसं वय वाढत जाईल अशा प्रकारच्या घटना याच्यामध्ये होत जात असतात. आणि काय दिलंय? थिंकिंग विचार. 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 रिमेंबरिंग ठेवून. आठवणे आहे ना. संध्याकाळी काय जेवलाय, उद्या सकाळी काय जेवलाय आठवते का? उद्या अजून सकाळी जेवायचं आहे, कसं आठविलो? सकाळी काय जेवला, पाठीमाग काल काय जेवला, अशा काय घटना घडल्या, हे रिमेंबरिंग होणं. विसराळूपणा आपण म्हणतोय त्याला. दॅट इज रिमेंबरिंग. आणि काय दिलंय? रिमेंबरिंग अँड रिझनिंग अँड दॅट इज द बिहेवियरल ॲबिलिटीज. त्याच्या व्यक्तीच्या बिहेवियरल ॲबिलिटी काय असतील? रिझनिंग असेल काही कारण, रिमेंबरिंग असेल, काही शोईंग गोष्टी असतील त्यांच्यामध्ये, थिंकिंग्स आहेत, कॉग्नेटिव्ह फंक्शन समज दिल्या किंवा अकलनीय काही असे कार्य असतील हे न करणे. अशा प्रकारचं हे इन्सिडन्स वयानुसार काय होत जातात? इन्क्रीज, वाढत जातात. बरोबर, वाढत जातात. आणि काय दिलंय पुढे काय म्हणले बा? विथ द पर्सन्स डेली लाईफ अँड इट्स ऍक्टिव्हिटीज. हे काय म्हणले पुढे बा? बिहेवियरल ॲबिलिटीज टू सच ए दॅट इज द एक्सटेंट, अशा मोठ्या प्रमाणामध्ये होत जातात. दॅट कॅन बी इंटरफिअर्स विथ द पर्सन्स डेली लाईफ अँड इट्स ऍक्टिव्हिटीज. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना होत जात असतात. त्यांनी काय केलेल्या क्रिया असतील त्यातली विसराळूपणा राहणार, त्याच्यावरती विचारच करत नाही. अशा घटना आपल्या दैनंदिन जीवनावरती त्याचा परिणाम होत असतो. आणि अशा घटना ह्या जसं वय वाढत जाईल तशा प्रकारच्या घटना ह्या ठिकाणी होत जातात. अशा डिसीज म्हणजे कोणता? अल्झायमर डिसीज. बघा आता हे काय म्हणले बघा, कशामुळे होत जाते? इट ऑकर्स ड्यू टू द लॉस ऑफ कोलिनर्जिक अँड अदर न्यूरॉन्स इन द CNS. Cholinergic. It occurs due to the loss of cholinergic. काय कुठे गेलता टर्म? कोलिनर्जिक. कुठे तर टर्म गेलेली होती. गेले का? पेज नंबर 200. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये जे पोस्ट न्यूरॉन गँग्लियॉनचे एंड्स असतात, दे आर गोइंग टू बी सिक्रेट सम रॅडिशर सच ए केमिकल सबस्टन्सेस. आहे का? असिटाइल कोलिन, इट इज ए न्यूरोट्रान्समिटर्स. बघा तिथं कोलिनर्जिक फायबर म्हणलंय. पेज नंबर 200 पहिल्या कॉलम मधला पहिल्या पॅराग्राफ मधले शेवटची ओळ आहे. प्री गँग्लियॉन न्यूरॉन्स आणि पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन्स सांगत होते त्याचे फायबर प्री मध्ये लॉंग असतात, ह्याच्यातले शॉर्ट. आणि इथं सांगत होतं आपण पॅरासिम्पॅथेटिक मध्ये ह्याचे शॉर्ट आणि त्याचे लॉंग. आणि हे पोस्ट गँग्लियॉन न्यूरॉनचे एंड्स काय करतात? दे आर गोइंग टू सिक्रेट असिटाइल कोलिन. त्याला म्हणतो कोलिनर्जिक. आणि मग हे अल्झायमर्स कशामुळे होत आहे? इट इज ऑकर्स ड्यू टू द लॉस ऑफ कोलिनर्जिक. म्हणजे इथं असिटाइल कोलिन सारखे केमिकल सबस्टन्सेस काय करतात? हे सिक्रेट केले जात नाहीत. अँड दॅट इज द लॉस ऑफ अदर न्यूरॉन्स इन द CNS. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये अशा प्रकारचे न्यूरॉन्स जे पोस्ट गँग्लियॉनिक असतील, प्री गँग्लियॉनिक असतील, आणि त्या न्यूरॉन्स काय करणार? अशा प्रकारचे केमिकल सबस्टन्स सिक्रेट केले जात नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचा हा न्यूरो ट्रान्समिटर्स असतात, हे डिसीज होत असतात अल्झायमर्स. अंडरलाईन करून ठेवा त्याला. आणि काय? अक्युम्युलेशन ऑफ अमायलॉइड प्रोटीन्स, त्याच्यामुळे सुद्धा होत आहे. हे पहिलं कारण. अल्झायमर्स आर ऑकर्स ड्यू टू, ते एक आहे. दुसरा डिपॉझिशन ऑफ, अक्युम्युलेशन म्हणजे डिपॉझिशन होणे, अमायलॉइड प्रोटीन याचं साचत राहणे. देर इज दॅट इज नो क्युअर फॉर अल्झायमर्स. एवढी दोनच कारण आहेत. डिपॉझिशन ऑफ अमायलॉइड प्रोटीन्स, हे इट इज अ वन काइंड ऑफ प्रोटीन्स. आणि ह्या लॉस ऑफ ॲडिशन सच ए कोलिनर्जिक न्यूरॉन्स.
सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये हे लॉस होणे, ह्या दोन्हीच्या मुळे कोणता डिसऑर्डर डेव्हलप होत आहे? अल्झायमर डिसऑर्डर. हा, मग आता काय केलंय, ह्याला कुठल्या प्रकारचं क्युअर आहे का? नाही. हा, मग काय केलं पाहिजे? देयर इज नो क्युअर फॉर अल्झायमर्स बट ट्रीटमेंट शो डाऊन दॅट इज आर प्रोग्रेसिव्ह दॅट इज आर डिसीजेस आहे का नाही? मग आता जो डिसीज झालाय, मग जे उपचार जर पद्धती काय घेत असेल, मग हळूहळू काय होणार, त्याच्यामध्ये प्रगती होत जाईल ह्या डिसीज मध्ये. अँड द दॅट इज आर मे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ, आणि जेवणाची दर्जा वाढेल. जीवनाची. जीवनाची. जेवणाचा. हा, ठीक आहे, ठीक आहे. आणि आपले जे लाईफ आहे त्या लाईफचा सुद्धा दर्जा सुधारेल. फक्त त्याला कशा प्रकारे ट्रीट करायचं ह्यात काय दिलेलं नाहीये, बरोबर? कारण का त्यांच्या फंक्शनल ऍक्टिव्हिटीज असतील, कॉग्नेटिव्ह फंक्शनिंग आपण ऍक्टिव्हिटीज म्हणतोय. काय जे थिंकिंग असेल, रिमेंबरन्स असतात, रिझनिंग असेल, बिहेवियर्स, अशा ऍक्टिव्हिटीज हे त्याला सुधारायला लावलं पाहिजे. अशा प्रकारचीच ट्रीटमेंट का हे त्याला जर दिली तर त्याचं लाईफ सुद्धा सुधारेल, म्हणजे लाईफ सुद्धा चांगल्या प्रकारे जगू शकेल यांच्यामध्ये. आणि ह्या रोगातनं हळूहळू काय होईल, बाहेर येईल. त्याला म्हणायचं कुठलं, असे 3 डिसीजेस आहेत. कोणाचे? डिसऑर्डर्स ऑफ डिसऑर्डर्स ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टीम, चेतासंस्थाचे विकार, रोग कोणते आहे? तर मग ते 3 सांगायचे. कोणता आहे? सायकोलॉजिकल डिसऑर्डर, पार्किन्सन्स डिसीज अँड अल्झायमर डिसीज. छान. बाय. लहान मुलाचं लय गोंधळ ऐकायला येतो. कोणाकडे येतोय ऐकायला? साळुंके आपल्याकडे येतोय काय ऐकायला? नाही. नाही काय? कोणा येत आहे? बर बर बर. ठीक आहे. थांबू इथं आपण. आता इथं भाग सगळा नर्वस सिस्टीमचा पूर्ण कंप्लीट झाला बघा. इथं आता इथून पुढे येणार जे आपल्याला जी किमो नर्वस सिस्टीम किंवा केमिकल कोऑर्डिनेशन्स, आतापर्यंतचा जो नर्वस कोऑर्डिनेशन होता तो पूर्णपणे भाग इथं संपलेला, एक पार्ट. आता इथून पुढे सुरुवात होणार तो कुठला? केमिकल कोऑर्डिनेशन, म्हणजे हार्मोन्स. आता इथून सगळे येणार. ठीक आहे. बर, उद्याच कसं आहे? येत आहे काय दुपारी 3 वाजता? हो, येतो. आज आलो नाही आपण. तासगाव 2-3 आला नाही आज दुपारी 3 वाजता आपण. आज सर क्लास मधून यायला लेट झाला. झालं काय? बरोबर, असू द्या असू द्या, काय अडचण नाही. ठीक आहे. उद्याच्याला हा घेऊया. हा चालते. ठीक आहे ठीक आहे. आपल्यातले हो सगळे इकडं. मग इथे काय अडचण आहे का उद्या? हो चालते. उद्या 3 वाजता घेऊ आपण. 3 ते 4 घेऊ. मग याच्यातला थोडा कंट्रोल. आता फक्त काय माहिती, हे केमिकल कोऑर्डिनेशन, एंडोक्राइन ग्लँड्स इथंपर्यंत आहे. आणि मग त्यांचे हार्मोन्स काय हे जनरल माहिती आहे. मग आपल्याला पुढं आणि त्या हार्मोनचे ऍक्शन कसे असते तर ते आपण त्याच्यामध्ये तिथं मागे डायग्राम दाखवलेत बघा. पेशींच्या मध्ये हार्मोन्स पहिल्यांदा कसे इंटर होणार, त्या सेल मेम्ब्रेन वरनं रिसेप्टर बाइंड करणार, त्या हार्मोनचं कोणकोणत्या फॉर्म मध्ये चेंजेस होत आहे. मग ते हार्मोन वेगळ्या फॉर्म मध्ये चेंज झाला की मग न्यूक्लियसच्या आतमध्ये जाणार आणि मग ते डीएनए दाखवले तिथं कसा ऍक्ट होत आहे. आणि नंतर मग पिट्युटरी ग्लँड्स, थायरॉइड ग्लँड्स, या 2-3 हार्मोन्स आहे. पिट्युटरी ग्लँडचं स्ट्रक्चर आणि हार्मोन्स आणि त्यांचे डिसीज, एवढाच भाग आहे यांच्यामध्ये. आपल्याला होऊन जाईल याच्यामध्ये एक आठवड्यामध्ये. ठीक आहे. उद्या दुपारी 3 वाजता. छान. इथं आपण थांबूया. बर बर, ठीक आहे ठीक आहे, थांबूया, चालतंय.